नमस्ते शेतकरी मित्रांनो, आपल्या रॉयल फार्मर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपण मागील जो प्लॉट बघितला आहे गव्हाचा तो ठिबक सिंचनाद्वारे केलेला आहे. तर हा प्लॉट आहे आपला मित्रांनो मका पिकाचा आहे आणि हा सुद्धा ठिबक सिंचनाद्वारे करण्यात आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, या प्लॉटला सुद्धा आपल्या 2.5 महिने कंप्लीट झालेले आहेत. तर याची उंची बघू शकताय तुम्ही या मक्याची, कशा पद्धतीने मका वाण आलेला आहे हा. आणि मित्रांनो, हा जो वाण आहे तो शिवानी हा वाण आहे मका पिकाचा. हा खास दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपण तयार केलेला आहे. हा चारासाठी चांगला आहे वाण. तर मित्रांनो, इथं काय आपल्या आता शेतीमध्ये दूध उत्पादक शेतकरी आले, त्यांना विचारूया. म्हणजे यांनी आता प्लॉटमध्ये आपल्या वैरण विकत घेतलेले, त्यांना विचारूया काय फरक पडतोय दुधामध्ये किंवा कशात, कसं वाटतंय फॅट वगैरे. नमस्ते. नमस्ते. बरं, आता जो आपण हा मका घेतला आहे त्याचा काय म्हणजे कसं वाटतंय, मका कशी आहे काय? मका जनावराला घालण्यासाठी एक नंबर आहे आणि एक नंबर आहे. आणि ही जर मका जनावराला घातली तुम्ही हां. तर फॅटला दूध वाढते, बरं. हां. जनावराची निगा राहते. बरं. हां. ही मका शिवानी या कंपनीची बरं बरं. हां हां हां. आणि या मक्कीची उंची तुम्ही बघू शकता, जवळजवळ 12 ते 15 फूट पर्यंत आलेली आहे. हां हां, उंची चांगली आलेली आहे. हां हां, मका जनावराला खाण्यासाठी योग्य आहे. योग्य आहे. आणि याचं म्हणजे वैरण पुरवठी येते का तुम्हाला, म्हणजे कसं वाटतंय काय? वैरण एक नंबर मध्ये पुरवठा येते आणि हां, जनावर याचं म्हणजे महाग वेस्टेज काय जात नाही. जात नाही. हां, तुम्ही आता ही मका नेल्यानंतर म्हणजे वैरण घेऊन जाताय, कडबा कुट्टीवर बारीक करताय का कसं घालताय ही म्हणजे? आम्ही इतीवरती घालतोय. बरं बरं बरं. इतीवरती सुद्धा म्हणजे हां सवय आहे हां हां हां. एक नंबर मध्ये. म्हणजे आता हे जे मका आहे, म्हणजे आता ही खाली वाळली पानं दिसतात, काही पानं ही मग खात्यात का जनावर म्हणजे? एक नंबर वाढलेली नाहीत अजून ते. बर नुसतं नॉर्मल ही झालेली आहे. आता मक्का बर. आता तुम्ही इतर ठिकाणी जी मका घेताय, म्हणजे आता वैरण तुम्ही वैरणसाठी जे जनावरांना घेऊन जाताय, मग ते प्लॉट ह्याच्यावर असतोय म्हणजे पाट पाण्यावर किंवा प्रवाही सिंचनाद्वारे केलेला आहे. आणि हा प्लॉट जो ठिबक सिंचनाद्वारे केलेला आपण आहे, ह्यात आणि त्या प्लॉटमध्ये काय फरक वाटतोय? तसा बघायला गेलं तर भरपूर फरक आहे. आणि हां प्लॉट मध्ये काय कसं होतं, काय मका खालीवर राहते म्हणजे उंची हां हां हां, म्हणजे हां हां. मागपुढे राहते. आणि बर. त्यामध्ये बघा टेबकवर केलेली मका एक नंबर हाईट आहे, सगळ्याची हां, समान प्लॉट आले. हां हां, म्हणजे आता त्याचं खोड जे आहे ते कसं स्ट्रॉंग आहे, कसं आहे म्हणजे आता तुम्ही पाट पाण्यावर किंवा प्रवाही सिंचनावर जी तुम्ही वैरण घेऊन येताय तिथल्या त्या शेतीमधली आणि ह्या ठिबक सिंचनाद्वारे केलेल्या शेतीमधील असा काय फरक आहे की त्या बुंद्यात किंवा त्याच्या त्या जाडीमध्ये काय फरक वाटतोय का त्याच्या खोडात? बुंदामध्ये स्ट्रॉंग आहे आणि कसं म्हणजे तण बिन जास्त होत नाही. बर. बुंद्यात म्हणजे जाडी आहे आणि हां एक नंबर. बरं. आता हो का, आता अजून एक शेतकरी आलेत मित्रांनो, नवीन एक. आता हे जे आहेत ते आमचे सौरभ शिंदे मित्र आहेत मित्रांनो. म्हणजे ते आमचे जवळचे शेतकरी आहेत. यांचासुद्धा 10 जर्सी गाईचा गोठा आहे, तो आपण पुढील व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो. तर यांची आपण एक बाईट घेऊया की यांना कसं वाटतंय म्हणजे ठिबक सिंचनाद्वारे जो प्लॉट केलेला आहे आणि आता यांनी याच्यापूर्वी जे बाहेर जे घेतलेले आहेत मका म्हणजे प्रवाही सिंचन असेल, आणि त्याच्यावर काय वाटतंय, फरक काय वाटतोय म्हणजे ठिबक सिंचनाद्वारे केलेल्या प्लॉटमध्ये आणि तुम्हाला जे पाटावर पाट पाण्यात जे तुम्ही बाहेर घेताय मका, त्या आणि या प्लॉटमध्ये काय फरक वाटतोय? भरपूर फरक आहे. म्हणजे कसं आहे, हां. ठिबकवर सगळीकडे समान पाणी जाते बरं. हां आणि प्रवाही सिंचनावर कसं आहे, हां. कुठं जात नाही, या कडेला मुरुम असलं तर बर, मका बर. चांगली उगवत नाही, बर अशी सिस्टीम आहे. त्यामुळं ठिबक सिंचनवर बरं आहे आपलं. बरं. आता हे जे आहे हा जो प्लॉट आहे हा आता आपला म्हणजे स्वतःचाच आहे माझा प्लॉट, पण हा जो शिवानी व्हरायटी आहे ह्याची उंची वगैरे, आता तुम्ही जे बाहेर मका घेताय आणि ह्या मकात काय फरक वाटतोय म्हणजे हाय जे हाईट म्हणा, कणीस आलेलं कसं आहे वैरण, यानं काय जर्सी गायला? हां. बरं. हां. नंबर आहे वैरणीसाठी, हा एक नंबर वाण आहे. बरं. तुम्ही पण लावू शकता. आणि तुमच्या म्हणजे दुधात आणि फॅटमध्ये काय फरक वाटतोय? 100% मकई वैरणीत फरकच आहे हो. बरं बरं. म्हणजे आम्ही जर्सी गाईच्या म्हणजे दुधात आणि फरक वाटतोय तुम्हाला? बरं 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 बरं. मित्रांनो, आता आपण जो पुढील जो व्हिडिओ घेणार आहे आपल्या चॅनलवरती, तो हा सौरभ शिंदे यांच्या म्हणजे जर्सी गाईच्या फार्ममधला आपण घेणार आहे. तर मित्रांनो, जे कोणी आपले नवीन शेतकरी बांधव आहेत त्यांनी लाईक, सबस्क्राईब व शेअर करायचं आहे.